ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे। जोगेश्वरीमधल्या एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम आणि व्यवहारामध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना ईडीने समन्स जारी केलेला आहे। आज चौकशीसाठी बोलावलं सुद्धा आहे। वायकर यांच्या वकिलांनी पुन्हा मुदत मागितल्याची माहिती मिळते। यापूर्वी वायकरांनी 17 जानेवारीला चौकशीसाठी समन्स जारी केलेलं होतं, मात्र त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित नव्हते। त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी 1 महिन्यांची मुदतवाढ मागितलेली होती, परंतु ही मुदतवाढ न देता हे समन्स जारी करण्यात आले। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, रवींद्र वायकर यांना या संदर्भात ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलेलं होतं, परंतु आज सकाळी 11च्या सुमारास वायकर हे उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप वायकर हे किंवा त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे वकील हे ईडी कार्यालयात हजर झालेले नाहीयेत आणि वायकरांशी कुठलाही संपर्क होत नाहीये। त्यामुळे अपेक्षा अशी आहे की आज वायकर यांच्याकडनं पुन्हा एकदा जी कागदपत्र ईडीने मागितली आहेत त्या संदर्भात आणखी मुदतवाढ मागितली जाईल, परंतु अजूनही ईडीचे अधिकारी हे कार्यालयात वायकरांची वाट बघतायत। वायकरांकडनं अद्याप तरी ईडीला तसं काही कळवण्यात आलेलं नाहीये। जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा आणि तिथलं एक पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम या प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले वायकर आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत। त्यासाठी त्यांच्या घरी धाड टाकून चौकशी सुद्धा झाली होती आणि आज त्यांना कार्यालयात हजर राहायचं चौकशीसाठी। अमोल, अपडेट घेत राहू। अमेय, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।